कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। 19 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची मतदान प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागून महायुतीला भरघोस यश संपादन झाले। त्यानंतर तब्बल 21 दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत आहे। आज महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यामध्ये कोकणातील 5 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आमदार नितेश राणे, रत्नागिरी जिल्ह्यातून माजी मंत्री व आमदार उदय सामंत, तसेच आमदार योगेश कदम, रायगड जिल्ह्यातून माजी मंत्री व आमदार आदिती तटकरे व आमदार भरत गोगावले यांनी शपथ घेतली आहे। महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये कोकणामधील 5 आमदारांची मंत्री म्हणून वर्णी लागली आहे। आता कोणाला नेमके कोणते खाते मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे।